महाराष्ट्रभर फिरल्यावर दिसतं की खरा शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। त्याचवेळी राज ठाकरे आजकाल नाशिकमध्ये दिसत नाहीत असा चिमटाही पवारांनी काढलाय। खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली। पार्टी चोरी करण्यास मोदींनी मदत केली आहे। पार्टी चोरांचे सरदार हे पंतप्रधान मोदीच आहेत। आता 4 जून नंतर भाजपचं अस्तित्व राहील का असा सवाल उपस्थित करत राऊतांनी मोदींवर टीका केली। जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहे, देशाचं संविधान कोणीही बदलू शकणार नाही। विरोधक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत असा आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला। संविधान नव्हे तर विरोधकांचे पक्ष धोक्यात आलेत असा टोलाही त्यांनी लगावलेला। सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिलाय। माझं राजकीय आयुष्य बदलणारा माईका लाल अजून जन्माला आला नाही अशा शब्दात संजय काकांनी कदमांवर नाव न घेता घणाघात केला। अमोल कोल्हे यांनी दिंडोरीच्या सभेत भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय। दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर बगरेंच्या प्रचार सभेत कांद्याचा प्रश्न उपस्थित करत कोल्हेंनी कविता सादर केली। कवितेच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलाय। राज्यात अनेक ठिकाणी निकालापूर्वीच विजयी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे। पिंपरीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर लागलेत। घासून नाही तर ठासून विजय अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं यावर सुनावणी आता 15 जुलैला होणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या वेळापत्रकातून ही संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणावरील सुनावणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 12 जुलैला सुनावणी होणार आहे। आरएसएस कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय उद्यापासून सुरू होणार आहे। संघ शिक्षा वर्गाच्या रचनेत झालेल्या बदलानुसार पहिल्यांदाच हा वर्ग असेल। रेशीम बागेत डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आयोजित हा वर्ग 25 दिवस चालणार आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन अखेर 4 दिवसांनंतर थांबलंय, तर अनेक गाड्यांचा चक्काचूर झालाय। पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यानं बचाव कार्य करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्यात आली होती। मुंबई घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आणखी 2 जणांचा मृत्यू झालाय। होर्डिंगखाली अडकलेल्या कारमधून 2 मृतदेह बाहेर काढण्यात आले। होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला, तर 91 लोक गंभीर स्वरूपात जखमी झाले। नागपुरात होर्डिंगवरून वाद पेटलाय। नागपूर महापालिकेनं रेल्वे विभागावर गंभीर आरोप केलेत। रेल्वेनं स्वतःच्या जमिनीवर 200 होर्डिंग विना परवानगी उभारल्याचा दावा महापालिकेनं केला। वारंवार पत्र देऊनही रेल्वेकडून या संदर्भात कुठलंही उत्तर दिलं जात नाही असंही त्यांनी म्हटलंय। अमरावती शहरात 318 अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, मात्र अद्यापही होर्डिंगचं ऑडिट करण्यात आलेलं नाही। अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश देण्यात आलेत, मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसून येत नाही। घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्यानंतर वाशिम नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे। शहरातील मोठमोठे होर्डिंग काढायला सुरुवात केली आहे। तसंच अनधिकृत होर्डिंग धारकांना नोटीस बजावण्यात आल्या। दरम्यान होर्डिंग न काढल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत। पुणे महापालिका ही अनधिकृत होर्डिंग विरोधात ॲक्शन मोडवर आली आहे, मात्र हे होर्डिंग काढणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। 80 ते 100 फूट उंचीवर चढून कोणतीही सुरक्षेची खबरदारी न घेता होर्डिंग काढण्याचं काम पुण्यात सुरू आहे। नवी मुंबईत असलेल्या अनधिकृत होर्डिंगवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटानं केली। वर्षभरापासून पत्रव्यवहार करूनही या होर्डिंगकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होते। अत्यावश्यक 41 औषधं आता स्वस्त होणार आहेत। केंद्र सरकारनं 41 औषधं आणि 6 फॉर्म्युलेशनची किंमत निश्चित केली आहे। शुगर, दुखापत, हृदय, यकृत, एडासिड आणि इन्फेक्शन, एलर्जी, मल्टीव्हिटॅमिन औषधांची किंमत निश्चित करण्यात आली आहे। आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागलाय। उद्यापासून आरटीई प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांची यापूर्वी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांनाही पुन्हा नोंदणी करावी लागणार असल्याचं प्राथमिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी म्हटलंय। येत्या 3 दिवसात पुण्याचा पारा 40 पार जाणार आहे। पूर्व मोसमी पावसाचा प्रभाव ओसरल्यानं पुन्हा उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे। शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस उन्हाचा चटका बसणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला।
केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार असून सरासरीपेक्षा यंदा पाऊस जास्त असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागानं वर्तवलाय। पहिल्या टप्प्यातील पूर्वानुमान अंदाजाची माहिती पुणे हवामान खात्यानं दिली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित झाला, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। भंडारा जिल्ह्यात विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली। प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यांनी तुटपुंजी मदत करण्यात त्यांची आलेली आहे। कोणाला 1000 तर कोणाला 1,500 रुपये विमा मिळालाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। दुधाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। दुधाला किमान 40 रुपये लिटर तरी भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी। यासाठी शेतकऱ्यांनी आडगावच्या रस्त्यावर आंदोलन केले। रायगड जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसला। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय। कापणीला आलेला भात पावसामुळे भिजलाय, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये घाऊक बाजारात मिरचीचे भाव घसरलेत। बाजार समितीत आवक वाढल्यानं मिरचीचे भाव 40% खाली घसरलेत। घाऊक बाजारात लवंगी मिरची 220 ते 240, बेडगी मिरची 200 ते 315 रुपये, काश्मीरी मिरची 350 ते 450 रुपये किलोनं विकली जाते। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडायला सुरुवात झाली। अनेक गावं, वाड्या, वस्त्यांवरही भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। जिल्ह्यातील अनेक विहिरी, तलाव, धरणं, नद्या अक्षरशः कोरड्या ठाक पडल्यात। अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। निवडणूक प्रचार काळात टँकरची संख्या 1758 झाली आहे। सर्वाधिक 678 टँकर संभाजीनगर जिल्ह्यात आहेत, तर जालन्यात 488, बीडमध्ये 399, धाराशिवमध्ये 131 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। संभाजीनगरच्या जायकवाडी धरणानं तळ गाठलाय। जायकवाडीची पाणी पातळी 6.14% खालावली आहे, तर संभाजीनगर शहरासाठी दररोज 4 दशलक्ष लिटर पाणी लागतंय। त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय।